अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नागदिवे पाजळणं किंवा सटी नागदिवे तर हे कसे करायचे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किंवा त्याचं महत्त्व काय आहे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नागपूजन किंवा नागदिवे सटी नागदिवे हे उद्या आहेत आणि हे उद्या आपल्याला करायचे आहेत। तर दिवसभरातून कधीही तुम्ही करू शकता, सकाळी करू शकता किंवा सायंकाळच्या वेळेस करू शकता। दुपारी करू नका, फक्त सकाळ किंवा सायंकाळच्या वेळेसच करा। तर आपल्याला घरामध्ये जितके पुरुष आहेत तितक्या पुरुषांच्या प्रत्येक एका पुरुषांच्या नावाचे 5 दिवे करावे लागतात। मग तुमच्या घरामध्ये 4 पुरुष असतील तर तुम्हाला 20 दिवे करावे लागतील आणि 5 दिवे हे देवांचे असतात, म्हणजे असे 25 दिवे तुम्हाला करायचे आहेत। आणि हे दिवे आपल्याला बाजरीचे करू शकता, गव्हाच्या पिठाचे करू शकता किंवा तुम्ही पुरणाचे पण करू शकता। यथाशाम किंवा पेड्याचे पण तुम्ही करू शकता। पुरुष जर असतील तर पेड्यांचे करा, मुलींचे तुम्ही 5 दिवे करायचे तर मुलींचे तुम्ही बर्फीचे करू शकता। आपल्या घरामध्ये जे खोबरं असतं ते खोबऱ्याचे पण तुम्ही दिवे मुलींचे करू शकता। तर जितक्या मुली असतील तितक्या मुलींचे नावाचे करायचे आणि जितके पुरुष असतील मुलं म्हणजे जितके असतील ते तितक्या त्यांच्या नावाचे करायचे। ते हे सगळे दिवे तुम्हाला करायचे आहेत आणि ते दिवे केल्यावर तुम्हाला ते दिवे देवांसमोर लावायचे आहेत। म्हणजे त्या दिव्यांची पंचोपचार अगोदर पूजा करायची, पाठ घ्यायचा किंवा ताटामध्ये ठेवले तरीही चालतात ते। तर खाली अक्षता टाकायच्या किंवा फुलं टाकायची, त्याच्यावर दिवे ठेवायचे, त्याची पंचोपचार पूजा करायची आणि त्या दिवे तुम्हाला देवासमोर लावायचे आहेत। याने काय होतं की घरातल्या ज्या व्यक्तीच्या नावाचे आपण दिवे लावलेले आहेत त्या व्यक्तीला अवदंड आयुष्य लाभत असतं, तर त्याला दीर्घ आयु लाभत असते आणि घरामध्ये सुख समृद्धी आनंद नांदत असतो। अतिशय प्रभावी हा उपाय आहे आणि हा सण प्रत्येक भागामध्ये साजरा केला जातो। दिवशी काही भागामध्ये नागपूजन सुद्धा केलं जातं, म्हणजे नागाची पूजा पण केली जाते। याला दिवे पाजळणं सुद्धा म्हणतात। तर दिवे पाजळणं म्हणजे काय, आपण जेव्हा दिवे लावतो ना त्यावेळेस काय करायचं, आता पूर्ण तुम्ही दिवे लावले, ते दिवे लावल्यावर तुम्हाला एकदा त्या देवांसमोर ते ओवाळायचे आहेत, म्हणजे ओवाळायचे आहेत आणि ते दिवे खाली ठेवून नंतर त्या दिव्यांची तुम्हाला काजळी धरायची आहे। यालाच दिवे पाजळणं म्हणतात। तर काजळी म्हणजे काय, तुम्ही एखादी प्लेट घ्यायची स्टीलची, त्या स्टीलची प्लेट तुम्हाला त्या दिव्यावर धरायची आहे, जेणेकरून ती जी दिव्यांची काजळी आहे त्या प्लेटला येऊन चिटकेते आणि त्याने काय होतं की आता तुम्ही ते दिव्यावर काजळी धरली प्लेटवर, नंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं, ती काजळी आपण त्याच्यामध्ये गावरान तूप मिक्स करायचं आणि लहान मुलं असतील तुमच्याकडे तर त्या मुलांना तुम्ही ते काजळ लावायचं। याने डोळ्याचे विकार सुद्धा दूर होतात। त्याच्यामुळे आपल्याला हा सण किंवा हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे। तर उद्या मार्गशीर्ष शुल्क नागपंचमीच्या दिवशी हे नागदिवे आपल्याला करावे लागतात। तर तुम्ही पण नक्की करा। तर तुमच्या भागामध्ये कसे केले जातात त्या पद्धतीने तुम्ही करा। पारंपरिक पद्धत आलेली आहे तीच आपल्याला जपायची आहे, वेगळं आपल्याला दुसरं काहीही करायचं नाही आहे। तुमची सासू किंवा सासू जशी करते तसं तुम्ही करा आणि पण नक्की करा, कारण आपल्या माणसासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा हा सण साजरा करायचा आहे। त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की करा। तर 5 दिवे आपल्या महाराजांसाठी सुद्धा करायचे आहे तुम्हाला, तर नक्की करा आणि ते दिव्यांनी महाराजांना ओवाळायचं आहे, नक्की करा। तर माझ्याकडून पॉसिबल झालं उद्या सकाळी सकाळी मी जर केली तर तुम्हाला त्याची रेसिपी पण मी तुम्हाला नक्की दाखवेन। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।